खरी शिवसेना कोणती हे एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला सांगितलं। अमित शहांकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक। तुम्ही 10 वर्षात मुंबईसाठी काय केलं? धारावी पुनर्वसन प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंच्या आरोपांनंतर अमित शहांचा हल्लाबोल, तर महायुती सरकारच्या विकास कामांचा पाढा वाचला। मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक, स्थानिक पातळीवर आढावा घ्या, महिनाभरात अहवाल द्या। उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांना सूचना, मात्र सर्व जागांवर लढण्याची तयारी असल्याचं देखील सूतोवाच। उद्धव ठाकरेंमध्ये युतीसाठी यापूर्वी कधी असा उत्साह दिसला नाही। अचानक सकारात्मक कसे झाले? मनसे नेते संदीप देशपांडे यांचा सवाल। राज ठाकरे योग्य वेळी योग्य निर्णय घेणार, देशपांडेंचं भाष्य। राज ठाकरेंसोबत युती संदर्भात महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या एकजुटीबाबत शिवसेनेची भूमिका ही शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक। उद्धव ठाकरेंनी हा विषय वारंवार धरून ठेवला, संजय राऊतांचं वक्तव्य। AI परिसंवादाच्या कार्यक्रमाला अजित पवार अनुपस्थित। शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांसह युगेंद्र पवार यांची उपस्थिती, तर अनुपस्थित अजित पवार माळेगाव कारखान्यासाठी प्रचारात व्यस्त। माळेगाव कारखाना निवडणुकीसाठी बारामतीत होणाऱ्या मतमोजणीवर तावरेंचा आक्षेप। दरवेळी माळेगावला मतमोजणी होत असल्याने विरोध। कारखान्यासाठी 22 तारखेला मतदान, तर 24 तारखेला मतमोजणी होणार। माळेगाव कारखान्यात आम्हाला संधी द्या, उसाला योग्य भाव देऊ। सत्ता एकाच हातात गेली की भ्रष्ट होते, वेगवेगळ्या हातात गेली की विकासाला वाव मिळतो। युगेंद्र पवारांचा अजित पवार यांच्यावर निशाणा। पश्चिम रेल्वे स्थानकातील वाहतूक विस्कळीत। पालघर स्थानकावर ओव्हरहेड वायर तुटल्यानं दोन्ही दिशेनं जाणाऱ्या गाड्या ठप्प। अर्धी गाडी फलाट क्रमांक 1 वर, तर अर्धी गाडी फलाट क्रमांक 3 नंबरवर।